नमस्कार, मी नीलम आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे या डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचे हे बातमीपत्र प्रसारित होत आहे। ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचे स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स। ओबीसीतील घुसखोरी विरोधात वातावरण तापतंय। मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप। इडापिडा टोळो बळीचं राज्य येवो, क्रांती चौकात बलिप्रतिपदेनिमित्त महाराजा बळीला मानवंदना। आणि महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढणार, यशवंत भोसलेंचा निर्धार। आता सविस्तर बातम्या। मनोज जरांगे पाटील यांचा दिवाळीनंतरचा झंझावाती दौरा उद्यापासून सुरू होत असून मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत स्वस्त बसायचं नाही, हे जरांगे पाटलांसह मराठा बांधवांनी मनाशी पक्क केलं आहे। मात्र दुसरीकडे ओबीसीच्या एकत्रित संघटनांनी जरांगे पाटील यांचं आंदोलन भरकटलं असून त्यांना अशा प्रकारे ओबीसी मध्ये घुसखोरी करून आरक्षण मिळू शकत नाही असं म्हटलं आहे। ओबीसी संघटनांचा आज सकाळी साखरे मंगल कार्यालयात एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता। अंबड येथील ओबीसी मेळाव्याच्या तयारीसाठी सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची या मेळाव्याला उपस्थिती होती। त्यामुळे आमचा तुम्हाला आरक्षण न मिळण्यात आमचा काही दोष नाही। आरक्षण मिळालं देण्यात यावं, नंतर हळूहळू मागण्याबद्दल काय आता ते आरक्षण मिळत नाहीये याची त्यांना कल्पना आहे, जाणीव आहे। कारण 60-70 वर्ष झाले रामभाऊ आरक्षण देण्यात काही भुजबळ साहेबांचा दोष नाहीये। आतापर्यंत सर्व मुख्यमंत्री आणि आम्ही आमच्या घरात येऊ नये म्हणून आमच्या घराचं संरक्षण करतोय म्हणून रस्त्यावर उतरतोय, तुम्ही आम्हाला टार्गेट करताय। ही दडपशाही झाली, ही दडपशाही हुकुमशाही यापुढे आम्ही खपवून घेणार नाही। तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका। तुम्ही जसं रस्त्यावर उतरताय त्या रस्त्यावर आम्ही पण उतरू शकतो, जसं भान तुम्ही ठेवा। मुद्दाम जाणून बुजून ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना टार्गेट करायचं, त्यांची हॉटेल जाळायची। आमच्या मित्राचं सुभाषराव हॉटेल जाळण्यात आलं, जयदत्तांना ओबीसीसाठी काम करताना त्यांचं घर जाळण्यात आलं। क्रूरता बघा त्यांची, लाज वाटली पाहिजे का? घर आणि हॉटेल जाळणाऱ्यांना घरादारामध्ये मुलं बाळ, लहान मुलं, मुली, कुटुंब ते जाण्यात येतात, आतमधून ते कुटुंब ओरडतंय मदतीसाठी। ही क्रूरता, ही शिकवण तुम्हाला मिळालेली आहे। भुजबळ साहेबांनी सांगितलंय। आता याच्यात एक आणखी एक गोष्ट आहे, सगळ्या मराठा समाजाला दोषी नाहीये। भुजबळ साहेबांनी सांगितलं हे जे समाजकंटक आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करा, खुनाचे गुन्हे दाखल करा। आणि ती व्यक्ती ज्यांनी आंदोलन पेटवलं ती सुद्धा म्हणतीये की आमचे ते पदाधिकारी नाहीत। मग तुमचे पदाधिकारी नाहीत तर त्यांच्यावर गुन्हे मागे घ्या का म्हणताय बाबा तुम्ही? तुमचे तुम्ही म्हणताय की ते पदाधिकारी आमचे नाही, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी असे जाळपोळ करणार नाही, रस्त्यावर उतरणार नाही, मग सोडून द्या ना। तुम्ही त्यांच्यावर गुन्हे मागे घेण्याची मागणी काय करताय? बोलण्यासारखं बरंच आपल्याला जास्त वेळ बोलण्यात घालवायचं नाहीये। आपली स्पष्ट मागणी आहे, त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं। सरसकट कोणती प्रमाणपत्र वाटप करण्याचा जो प्रकार सुरू झालेला तो थांबवण्यात यावा। व्हॅलिडिटी मध्ये टिकेल एक शंका, परंतु तिथपर्यंत जाण्यापेक्षा आत्ताच त्याला ब्रेक लावलेला कधीही चांगला आहे। आणि त्यांच्या ज्या मागण्या आता सांगितलंय की मराठवाड्याचं सुटी आपल्या महाराष्ट्रात कोणती प्रमाणपत्र द्या म्हणतात। आता तर शासनाने काय केलं, ऑफिसेस उघडले कोणती प्रमाणपत्र वाटप करणे, तर ते एक प्रकार थांबवण्यात यावा। आणि अजून एक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला चांगलं आहे, जरांगे पाटलांनी एक चांगलं केलं त्याचं आपल्याकडे पहिल्यांदा नाव घेतलं की झोपेला बरोबर पाटील कसं काय म्हणता येणार आपल्याला? आता मागासवर्गीयामध्ये यायचं, आमच्यामध्ये यायचंय, आता पाटील म्हणू नका तुम्ही। तर त्यांनी एक उपकार केले आपल्याला थोडाफार, ठीक आहे चळवळीतले पदाधिकारी काम करतच आहोत आपण सगळे, परंतु जे थोडेफार झोपलेले ओबीसी आहेत त्यांना त्यांनी जागे केले याबद्दल। कॅनॉट प्लेस येथेही एका बैठकीत ओबीसी समाजाच्या समोर असलेली पुढील आव्हानं या विषयावर अनेकांनी आपलं मनोगत मांडलं। यावेळी बोलताना ओबीसी नेता
तथा ओबीसी समाजाची याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट महादेव आंधळे म्हणाले की मराठा समाजाचं आंदोलन हे फक्त त्यांच्यासाठी आहे. कुणबी समाजाचे दाखले सुप्रीम कोर्टात टिकणार नाहीत. जात पडताळणी करताना त्यात अडचण निर्माण होणार आहे. काही ओबीसी नेत्यांनी या प्रमाणपत्राला कोर्टामध्ये आव्हान दिलं असून मनोज जरांगे आता फक्त भाजप सांगतील तसं काम करत आहेत. म्हणजेच मराठा समाजाचं आंदोलन आता भरकटलं असून ते दिशाहीन झालेलं आहे. यांना हेच करायचं होतं, कारण भारतातले सगळं काही कॉलेज नाही ते झिरो झालेले आहे. मलावी नावाचा एक छोटा देश आहे, तो फक्त आपल्या पुढे, बाकी सगळं संपलेले. भारतातले जे पोरं फॉरेनला गेले शिकायला ते कर्जबाजारी झालेत. 40,000 कोटी कर्ज त्यांच्यावर कर्ज झाले आणि त्यांचे मायबाप आता त्यांना पैसे पाठवायला इलिजिबल नाही, कॅपेबल नाही आहे. इलिजिबल म्हणण्यापेक्षा कॅपेबल नाही राहिले. त्यामुळं ते जे फॉरेनला श्रीमंत जे पोरं गेले असतील ते पोरं एक टाईमच जेवण करतात, कारण त्यांना 2 टायमाचं जेवणसुद्धा मिळत नाही. त्यांचे आईवडील भारतामध्ये पसपस पाण्यानं रडू लागले आणि ते मुलं मात्र दुसऱ्या तिसऱ्या रोजी फार कंटिन्युएशनमध्ये फार वाईट परिस्थिती आलेली आहे. त्याच्यावर ते शब्द वापरायसारखे नाही आहे. तर या ठिकाणी ही जी मीटिंग आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जात निहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातीच्या प्रमाणात प्रत्येक गटाला, समाजाला, जातीला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. यासाठी ही मीटिंग आहे. माणसं जरी कमी असतील परंतु मीटिंग अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्यातले अत्यंत माहिती असलेले, ज्यांना रिझर्वेशनबद्दल जास्त माहिती आहे, त्यांच्यासमोर मतासाठी गुडघे टेकत असलं तरी आमच्या न्यायालयामध्ये आता नवीन तरतूद आलेली आहे की ह्या ज्या सार्वजनिक संपत्तीचं जर कोणी नुकसान केलेलं असेल तर ते संपत्तीचं नुकसान त्या आरोपीकडून वसूल करण्याची तरतूद आलेली आहे. आणि न्यायालयाच्या निकालामार्फत देखील अशा प्रकारच्या सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीची वसुली करता येते आणि ही कोर्ट निश्चितपणे करेल. मनोज जरांगेने आता सांगितलं आहे 2 दिवसापूर्वी ते मनोज जरांगे हे स्वतः काही बोलत नाहीत. यांना फिडिंग करणारे वेगळे कार्यकर्ते आहेत. या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब सराटेसारखे स्वतःला डॉक्टर समजणारे जे लोक आहेत, हे लोक त्याला फिडिंग करतात आणि ती आता मराठा समाजाच्या आरक्षणाची राहिलेली नाही. त्यांची भाषा ही आता राजकीय भाषा झालेली आहे. म्हणून ते राजकीय आता बोलू लागलेले आहेत. म्हणून त्यांच्या म्हणण्याला एवढं आता यापुढं काही महत्त्व राहील असं मला नाही वाटत. आपल्याला असं वाटतंय का मराठा समाजाचं जे आंदोलन होतं ते भरकटलं आहे असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणे मराठा समाजाचं जे आंदोलन होतं ते यापूर्वी जे होतं ते 50% आरक्षणाच्या वरची मागणी होती आरक्षणाची. परंतु आता त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्हाला ओबीसीमध्येच 10% आरक्षण द्या. परंतु ते 10% आरक्षण अशा पद्धतीनं देता येत नाही. त्यांनी न्यायालयामध्ये जावं, न्यायालयामध्ये जाऊन ही जी त्यांची भूमिका आहे ती न्यायालयात मांडावी आणि तिथून ओबीसी जर आरक्षणामध्ये येता येत असेल तर तिथून त्यांना येता येईल. अशा पद्धतीनं शिंदे समिती नियुक्त करून किंवा निजामकालीन दाखले शोधून त्या दाखल्यामध्ये काही फाडाफोड करून नवीन दाखले तयार करणं ही काही पद्धत आरक्षण मिळवण्याची नाही. केवळ दाखला मिळाला म्हणून ते मागास होत नाहीत आणि मागास झाल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळत नाही. हा GR निघालेला आहे, परंतु तो सदरचा GR मी माझ्या रिट याचिकेमध्ये 2001-2014 चॅलेंज केलेला आहे आणि तो GR ऑलरेडी आता सध्याच्याला त्या याचिकेमध्ये न्यायप्रविष्ट आहे. म्हणून त्यांना या GRचा आधार घेता येणार नाही, कारण का तो GR ऑलरेडी मर्ज झालेला आहे. 5 न्यायमूर्तीच्या निर्णयामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या मराठा समाज हा मागासलेला होत नाही. म्हणून तो GR ऑटोमॅटिक हा रद्द होतो आहे. मग आता जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे ते कितपत व्हॅलिड आहे? जात पडताळणीकडून ते प्रमाणपत्र पडताळणी करून मिळणार का? आता जे जात दाखले जे दिले गेलेले आहेत किंवा देत आहेत शिंदे समितीच्या GRच्या आधारे 29 मे 2023च्या, हे जात दाखले ग्राह्य होणार नाहीत. या जात दाखल्यावरती ऑलरेडी औरंगाबाद खंडपीठामध्ये निर्णय झालेला आहे दत्तात्रय रामराव थोरात या ईडीच्या याचिकेमध्ये. आणि निजामकालीन दस्तऐवजाच्या आधारे कुणबी दाखले घेऊन
ओबीसीच्या आरक्षणात समाविष्ट करता येणार नाही, त्याचा कोणताही लाभ त्यांना मिळणार नाही, अशा प्रकारचा निर्वाळा हा 2002 साली औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आहे. बिहार नितीश कुमारांनी त्या ठिकाणी जात न्याय जनगणना केलेली आहे आणि आपण पाहतोय SC STचं जे आरक्षण आहे ते त्यांच्या लोकसत्तेच्या प्रमाणात आहे. त्याच धर्तीवरती बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जात न्याय जनगणना करून ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची आरक्षणाची मर्यादा या पद्धतीवरती ते आरक्षण गेलेलं आहे, 50% वर गेलेलं आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टानं नवीन EWSचा एक निर्णय दिलेला आहे, त्यामध्ये 10% आरक्षण हे 50% वरचं आरक्षण आहे. म्हणून त्याला जर आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून जर 10% मर्यादा जर वाढवलेली सुप्रीम कोर्टानेच वाढवलेली आहे. म्हणून पुढं भविष्यामध्ये ह्या जात न्याय जनगणना महाराष्ट्रात झाली तर महाराष्ट्रात देखील आरक्षण वाढवण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आज दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस बलिप्रतिपदा. हिंदू मान्यतेनुसार 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. सकाळी क्रांती चौकात बलिप्रतिपदा उत्सव समितीच्या छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं बलिप्रतिपदा म्हणजे महाराजा बळीचा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून आपला महान राजा महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडे दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा 3रा दिवस असतो. त्याला पाडवाही म्हणतात. या दिवशी अवतार रूपाने पृथ्वीवर येणारा देव विष्णूने वामन अवतार म्हणजेच बुटक्या बोटूचे रूप धारण करून उदार मनाच्या बळीराजाकडून त्याचं राज्य दानात मागितलं आणि महान बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडलं. बळीराजा पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचं कामही स्वीकारलं अशी आख्यायिका आहे. मात्र बळीराजा हा शेतकरी राजा होता असं भारतीय शेतकरी मानतात. त्याला 3 पावलं जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवतारानं कपट्यानं मारलं. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात स्त्रिया भावाला ओवाळताना इडापिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणतात. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं व्यापारी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा खर्चाच्या कीर्तखतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळदी कुंकू गंध फुलं अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते. खायला आणलं काय दिलं का ते नाही महासम्राट बळीराजाचा पिढा पिढा टळो सर्वप्रथम मी बळीपाडवा उत्सव समितीतर्फे अशा शुभेच्छा देतो की हा जो या देशाचा मूलभूत सांस्कृतिक संघर्ष आहे, बळीपाडवा विरुद्ध दिवाळी, हे शब्दछल आहे. बळीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही या देशामध्ये जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, जे सांस्कृतिक गुलामगिरी लादलेली आहे, त्या गुलामगिरीमधून या देशातील मूळ निवासी लोकांना आम्ही मुक्त करू इच्छितो. सण केवळ राज्यकर्त्यांनी थोपलेले असतात असं बाबासाहेब म्हणतात. राज्यकर्ता त्याला अपेक्षित व्यवस्थेचे समर्थन करणारे सण निर्माण करतात. आजच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये जर दिवाळी बघितली तर बहुजनांचं दिवाळं निघतं. दिवाळीमध्ये मुळामध्ये बळीपाडवाच्या निमित्तानं आम्ही बहुजनांची, बळीवंशजांची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था
आणि सांस्कृतिक संघर्ष उभा करण्यासाठी सर्व औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर वासियांना आवाहन करतो की आपण मूळ सभ्यतेकडं आपलं आचरण आणि व्यवहार करावा. धन्यवाद सर. सर, आज दीपावलीचा पाडवा आहे. आज आपण या निमित्त बळीराजाचे प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. काय सांगाल याबाबत? आजही हजारो वर्षांपासून आजसुद्धा आपल्या माता भगिनी ज्यावेळेला विजयादशमी आणि दीपावली येते त्या दिवशी आवर्जून आपल्या माता भगिनी एक नाव आवर्जून घेते आणि एक मन आवर्जून म्हणते. ती मन म्हणजे इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. प्रश्न निर्माण होतो की नेमका बळी कोण असेल की आजही माता भगिनी त्यांचं नाव काढत आहे. तर नेमकं जर आपल्या माता भगिनी जर या राजाचं नाव काढत असतील तर नेमकंच हा त्या काळामध्ये सर्वसमावेशक भूमिका घेऊन जाणारा आणि महिलांचं आणि कृषी संस्कृतीचं की जी भारताची मूळ ओळख ही स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक असलेली भारत देश आहे, तर त्याची ओळख ह्या बळीराजाच्या माध्यमातून आज सुद्धा महिला काढत आहेत. सांगायचा उद्देश या ठिकाणी असा आहे की माता निवृत्तीच्या माध्यमातून या भारत देशामध्ये कृषी संस्कृतीची रोपण झाली. कृषी संस्कृती तिने सुरू केली आणि कृषी संस्कृतीचा जर ज्यानंतर मानवाची जसा विकास होत गेला, लोखंडाचा त्याला धातू सापडला. त्या धातू सापडल्यानंतर त्याने नांगर नावाचं एक अस्त्र आणलं, नांगर नावाची वस्तू आणली, तयार केली आणि ती वस्तू तयार झाल्याच्या नंतर ज्या शेत जमिनी कमी याच्याने तयार होत होत्या महिलांच्या माध्यमातून, कारण शेतीचा शोध महिलांनी लावला, पण ज्या वेळेला कमी पिकत होतं, जास्त पिकण्यासाठी जमिनीची मशागत व्हायला पाहिजे, नांगरणी झाली पाहिजे, म्हणून त्या काळी ह्या लोखंडाच्या नांगराचा वापर ज्या पुरुषाने केले त्या बळीराजा जो आहे तो बळीराजा पहिला नांगर ओढणारा जो काही राजा असेल तो बळीराजा आहे. तेव्हाच्या माध्यमातून त्यानंतरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं जे असेल तर खरं राज्य निर्माण होण्याची जर भूमिका झाली असेल तर तयार झालं असेल तर ते बळीराजाला जातं. म्हणून हा जो बळीराजा आहे हा बळीराजाने त्या कालखंडामध्ये हा 9 खंडाचा राजा होता. आजही केरळामध्ये गेलं तर केरळामध्ये सण साजरा होतो ओणम नावाचा, तामिळनाडूमध्ये सांगत होतो पोंगल नावाचा. आजही तुम्ही जर त्या ठिकाणी गेले महाबलीपुरम नावाचं मोठं त्या ठिकाणी मोठं गाव आहे. बळीचे खूप सारे मंदिरं साऊथमध्ये तुम्हाला भेटतील. आपल्या नाशिकमध्ये सुद्धा आहे बळीराजा. क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध संघटनांवर राजकीय पक्षातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आलं. लहुजींच्या बळीराम पाटील हायस्कूल चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त जल्लोष केला. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 229व्या जयंतीनिमित्त आज आम्ही येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं अभिवादन करण्यात आलेलं आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यांचे जे वडील होते राघोजी साळवे यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिलेली आहे. लहुजी वस्ताद साळवे यांच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचं संरक्षण देऊन स्त्री शिक्षणाचं त्यांनी हे केलेलं आहे. ज्यावेळेस मनोवादी लोकांनी व ब्राह्मणांनी या लोकांनी स्त्री शिक्षणाच्या सावित्रीबाई फुलेवर व लहुजी वस्ताद महात्मा ज्योतिबा फुलेवर यांनी शिक्षणासाठी त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं सुरू केलं. त्यावेळेस लहुजी वस्ताद साळवेंनी आपले पठ्ठे आपले तालमीतले वीर शूरवीरांना त्यांच्या घरावर त्यांच्या शाळेवर त्यांचं संरक्षण दिलं आणि सर्वप्रथम आपली मुलगी मुक्ता साळवे यांना त्या शाळेमध्ये प्रवेश केला व त्यांच्या श्री शिक्षणाचं त्यांच्या कार्याला त्यांनी हातभार लावलेला आहे. धन्यवाद साहेब. आपलं नाव? सुधाकर चांदणे, भारत राष्ट्र समिती. उत्तमराव या बातम्या अजूनही आहेत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. ओबीसीतील घुसखोरी विरोधात वातावरण तापतंय. मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप.
इडापिडा टोळो बळीचं राज्य येवो क्रांती चौकात बलिप्रतिपदेनिमित्त महाराजा बळीला मानवंदना. आणि महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढणार यशवंत भोसलेंचा निर्धार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ते ऐन दिवाळीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या नेतृत्वात संप करतात म्हणून आयुक्त जी श्रीकांत यांनी तडकाफडकी बडतर्फ केलं. मात्र आमच्या सभासद कामगारांनी त्या दिवशी कुठलाही संप पुकारलेला नव्हता असा दावा आता संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केला आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी आपल्याशी चर्चा करण्याची तयारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन देण्याचं मान्य केलं होतं. मात्र अचानक काय झालं की त्यांनी असा निर्णय घेतला कळत नाही असं भोसले ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना म्हणाले. श्रीकांत साहेब जे परवा पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी हे कामगार संपावर होते, यांनी या जनतेला वेठीस धरलं, हे जे ते सांगत आहे ते धादांत खोटं माहितीच्या आधारावर सांगत आहेत, चुकीच्या माहितीच्या आधारावर सांगत आहेत. आम्ही कुणी संपावर नव्हतो, कुठलाही कामगार संपावर नव्हता, कुठलीही संपाची मी नोटीस दिलेली नव्हती. हे खरे आहे की आम्ही धरणे आंदोलन यासाठी केले होते की 2 महिने 3 महिने पगार या कामगारांना नाही. दिवाळीचा बोनस 8-10 वर्ष आली, जेव्हापासून हे कामगार लागले तेव्हापासून दिवाळीचा बोनस नाही. ठेकेदाराला तुम्ही 16,000 देत आहे, ठेकेदार 8,000 रुपये देत आहे आणि वर्षोनवर्ष हा सगळा प्रकार चालू आहे. तर त्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन पुकारलेलं होतं की आम्हाला शासनाचा GR निघून 3 वर्ष झाली की 22,000 ते 21,000 रुपये या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किमान वेतन दरानं पगार द्यावा. याबाबत मी आयुक्तांना भेटलो. ते मला 20 जूनच्या माझ्या आंदोलनात त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की 1 सप्टेंबरपासूनही चालू करतो. आज 1 सप्टेंबर गेला, 1 नोव्हेंबर गेला, 1 ऑक्टोबर गेला, 3 महिने झाले तरी अजूनही त्यांनी त्यांचा शब्द नाही पाळलेला. म्हणून आम्ही लक्ष वेधण्यासाठी आणि त्याच्यात त्यांनी 110 कामगार मागच्या मोर्चाच्या वेळेस काढून टाकले, तेव्हाही आम्ही संपावर नव्हतो. आजही त्यांनी ह्या लोकांना काढताना मेस्मा लावेन, अमुक करेन, हे जे बोललेत ते त्यांना मला खेद वाटतो, दुःख वाटतं की ज्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस या शहराची स्वच्छता ठेवली, कुठलंही तुम्ही सेफ्टी न देता ते लोक गटारात उतरतात, टँकमध्ये गॅसच्या उतरतात, अनेक लोक मरतायत. कंत्राटी कामगार त्यांच्यासाठी तुम्ही काही करत नाही. 8,000 तुम्ही 1 दिवस तरी काढू शकता का? आज त्यांना एका महिन्यानंतर 8,000 तुम्ही देता, ते पण 3-3 महिने पगार मिळत नाहीत. ते 8,000 देखील ह्यासाठी ते आंदोलन होतं आणि कुणी संपावर नव्हतं. कारण त्या दिवशी माझे सभासद आहेत 1,370, सगळेच्या सगळे कामावर होते. फक्त 15 डिपार्टमेंटमधले काही प्रतिनिधी हे तिथल्या त्यांच्या अधिकाऱ्यांना की आम्हाला पगार नाही आहे, 2 महिने झाले, दिवाळी चालू झाली आहे, हे बोलले. तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचे नेते यशवंतराव भोसले आलेले आहेत, आज आयुक्तांना भेटत आहेत आणि आयुक्त नेहमी काय म्हणतात, तुम्ही एकटे येऊ नका, पगार ज्यांना मिळाला नाही त्यांनाही बरोबर घेऊन या. म्हणून मी प्रत्येक डिपार्टमेंटच्या 5-10 लोकांना प्रतिनिधींना बोलवलं होतं की तुम्ही या, आपण आयुक्त महोदयांना भेटू आणि पगार नाही आहे म्हणून सांगू. तर तेवढा जर झाला तर बरं होईल. त्यांना निरोप पाठवला होता मी. कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धूमधडाक्यात आणि अपूर्व जल्लोषात दीपावलीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण विभागाचे मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी सर्वांचे स्वागत केले. सोडेतून सोडतात आणि देवीची पूजा करतात. जशी प्रतिमा लक्ष्मीची आहे तशीच प्रतिमा इथं मांडण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. 20x15 हा देखावा असून खाली तुम्ही पाहत असाल की पूर्णपणे फुलांची रांगोळी आम्ही इथं रेखाटलेली आहे. सर, कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे संकल्पना आणि विषय हे अशी गोष्ट असते की कोणीही म्हणलं तर आम्हाला वेळ नाही, नोकरी असतो, व्यापार असतो, या सर्व गोष्टी असतात. पण आपण या जगामध्ये राहतो आणि या जगाचं खरंच आपण फार दूरवरचा विषय लक्षात घ्यायला पाहिजे.
झाडे लावण्यासाठी किंवा पर्यावरण समतोल राखण्यासाठी आपल्याला जितका होईल तितका खारीचा वाटा उचलायचा असतो आणि तोच आम्ही उचलतो आणि त्याच भावनेतून या अशा वेगवेगळ्या संकल्पना येतात. म्हणून आम्ही गुढीपाडवा असो की कुठलाही सण असो, कुठलाही सण त्या बाबतीत हिंदूचे सण असो की मुसलमानचे सण असो, असा विषय नाही की जातपात वगैरे करतो. त्यांचाही काही विषय असला तर आम्ही तो विषय हाती घेतच असतो. हे बहीण भावाच्या नात्यांपर्यंत देवांपासून असा एक आपला एक सण आहे की तो आम्ही एक वेगळ्या पद्धतीने आपल्या इथे दरवर्षी इथे आपण साजरा करत असतो. ज्या कारणे की सर्व लोकांना याच्याकडे जास्त आपल्या सणांकडे जास्त आपण अट्रॅक्ट करणं हा आपला हेतू आहे यामध्ये. मॅडम आपण मुळात हिंदू संस्कृती सर्व सण हे प्रदूषणमुक्तच आहेत. आता काही लोकांनी आपणच वेगळं कोणाचं पाहून थोडंसं आपण अनुकरण करतो. आता थोडंफार अनुकरण करणारच कारण मनुष्य प्राणी आहोत आपण. एकंदरीत आपल्याकडे दिवाळी म्हणजे काय, वेगवेगळे फराळाचे पदार्थ करणे, चकली, करंजी, लाडू वगैरे पदार्थ करणे, सर्वांना नातेवाईकांना मित्र कंपनींना घरी बोलवणे आणि त्याचा आनंद लुटणे हा आपला मेन हेतू असतो. त्याचबरोबर थोडे छोटे मुलं असतात त्यांची थोडीशी काही वेगवेगळी गोष्टी असतात, थोडे फटाके वगैरे उडवणे प्लस खरेदी. आता आजकाल भेटवस्तू देणे हाही एक मोठ्या प्रमाणात प्रोग्राम चालू आहे. त्याच्यामुळे हा एक वार्षिक सण असल्यामुळे सर्वजण एक वेगळ्या प्रकारचा आनंद सर्वपरीने लुटतात. आपण वर्षीप्रमाणे आपण आता दिवाळी नंतर गुढीपाडवा, गणेशोत्सव, रंगपंचमी असे एक प्रमुख जे सण आहेत हिंदू संस्कृतीत ते मोठमोठ्या प्रमाणात करत असतो. आणि मुख्य म्हणजे आपण ते सणाच्या अगोदर करत असतो. ज्या कारणे सणाचं आपलं वातावरण आहे जे आपल्या हिंदू संस्कृतीच्या ते सर्व ठिकाणी जास्त फैलावं, लोकांनी जास्तीत जास्त त्याच्यात विचार करावा आणि त्या पद्धतीने त्या सणाचा आनंद लुटावा अशी आमचा हेतू असतो. त्यामध्ये छत्रपती येणारी दीपावली जी आजपासून सुरू झालेली आहे ती सर्वांना सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य द्यावे आणि सर्वांनी आपल्या सणांप्रमाणेच वागावे. जसे आपले सण ऋतूसोबत घेऊन येतात ते आपल्याला एक प्रकारचं जीवनशैली दाखवत असतात. तर ती जीवनशैली आपण अनुसरावी जी आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यांनी सुखी आणि आनंदी राहावं एवढी सदिच्छा संभाजीनगर वासियांना वाटत आहे. धन्यवाद मॅडम. आपला बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. ओबीसीतील घुसखोरी विरोधात वातावरण तापतंय. मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप. इडापिडा टोळो बळीचं राज्य येवो, क्रांती चौकात बलिप्रतिपदेनिमित्त महाराजा बळीला मानवंदना. आणि महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढणार, यशवंत भोसलेंचा निर्धार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया @20 न्यूजच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.